पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याच पद्धतीनं माजी खासदार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सुजय दादाजी विखे पाटील यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा होण्यासाठी या ठिकाणी अत्यंत तन धनाने या ठिकाणी काम केलेलं आहे। त्याच पद्धतीने विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमधून या ठिकाणी 1.5 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग करून आता आजपासून या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे। तर मी या ठिकाणी विखे पाटीलांचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यांचं सातत्याने या ठिकाणी विखे पाटलांचं फुले शाहू आंबेडकरी चळवळीसाठी मोठं योगदान आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी अजून जरी निधी लागला तरी देतील असं या विखे पाटील आणि सुजय दादांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी स्मारक उभं राहणार आहे, याची मात्र शंका नाही। आता या ठिकाणी आपण भंतेजीच्या हस्ते याचं अनावरण करणार आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। सर्वांनी टाळ्या वाजवा। आशीर्वादाने या ठिकाणी आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। अतिशय फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये अतिशय आजचा हा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी पूर्णकृती पुतळ्याचं बांधकाम या ठिकाणी सुरुवात होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आमच्या ॲडव्होकेट रावसाहेब मोहन साहेब आणि बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुगंधरावजी इंगळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे पुतळा मारण्यासाठी। म्हटलं